गुड मॉर्निंग गाईज. आज चाललोय आज परत पुण्याला. काय काय फ्रुट्स आणि याच्यात दोघांनी सांगायचे काय माहिती काय हे फ्रूट हे काय ते पपाय आणि ते कसे एवढं? देणार मग काय कलिंगड देणार एवढं? मग केवढं चौघांचं वाट्याचं बरं ठीक आहे. ही ॲपल लई कडू लागत आहे त्यांचं कारखान्याला. तर आज चाललोय पुण्याला आम्ही. किती वाजले सकाळचे? करेक्ट 7:01 झालं गाईस करेक्ट. आणि आमचं ठरलं होतं काय करून 7 वाजता गाडीत बसायचंय. बसलोय आता 7 वाजता निघून. इथून आपण चाललोय काल जसं सांगितलं तुम्हाला आमच्या पिताश्रींनी. कुठं चाललोय रे माझ्या नावच लक्षात राहत नाही ते. आत्रेधामला उत्तराखंडच्या. ते करून मग आपल्याला तसंच पुढं एअरपोर्ट डायरेक्ट दिल्ली एअरपोर्टला. चला मग उतर तिकडंच भेटूया मध्ये कुठं थांबल्यावर. तुम्ही बघू शकता आम्ही आलेलो इथं दत्त महाराजांचं दर्शन घ्यायला. एकदम छान असं सुंदर मंदिर आहे. दर्शन झालंय आमचं. तरी अजून थोडंफार काम चालू आहे पण भरपूर मोठं आहे. इकडे बरंचसं काम चालू आहे. बघू शकतो अजून बरंचसं काय काय बाकी आहे. आणि हे इकडं छान अशी दत्त महाराजांची मूर्ती खूप मोठी आहे. ओम गुरुदेव दत्त. तुम्ही इकडं आले नैनिताल वगैरे UK साईडला नक्की या मंदिरात दर्शन घ्या. खूप सुंदर मंदिर आहे. अजून तर काम पूर्ण व्हायचं आहे. तरी मूर्ती तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि किती मोठी आहे. तर मित्रांनो एकदम छान दर्शन झाले दत्त महाराजांचं. आता निघतोय. थोडाफार नाश्ता पण नाही केला सकाळी लवकर निघाल्यामुळं. आता थोडाफार नाश्ता करूया थांबून. पण इकडं आले तर तुम्ही नक्की विजिट करा. एकदम छान मंदिर आहे आणि खूप मोठे. ऊन पण आहे मस्त. पावसाचं पण वातावरण झाले छान आहे. काम पूर्ण झाल्यावर अजून छान दिसेल. पण जाऊ तुम्ही इकडे यासाल नक्की इकडे येऊन जावा मंदिरात. Ladies and gentlemen, welcome to Delhi Airlines. Now we are at Delhi Airport. Now we are going to take off from Delhi to Pune. लगेच नाही अजून वेळ आहे. आताशी Getting पोहोचलोय. yeah, it rest. It's okay, yeah, come this in airport and terminal 2. आता बोला मागं बघून या आता नाही बोलणार. पोचलोय दिल्ली एअरपोर्टला. फ्लाईट 6 वाजता आहे. अजून 4 boarding वाजता pass पोहोचलोय. नाही आलं guys. बोर्डिंग पास येईल. Guys, मामाचं काम आला. आहे guys. आला बोर्डिंग पास. आला का मग गाईज इथं माझे नाही का पार्किंग केलेले हे माझे एअरप्लेन्स आहे. कुणाला पाहिजे ना असं बड्डे पार्टी वगैरे कायसाठी तर माझ्याकडून करू शकता. संपर्क करा 99 22 99 88 88. तर मी ऑफिसचा पत्ता आहे कस्तुरी चौक वाकड लक्ष्मी रोड नियर. ओके या नक्की या गाईज. तर गाईस फायनली आपण पोचलोय दिल्ली एअरपोर्टला. वाजले ते 6 वाजता फ्लाईट आहे. आतमध्ये जाऊन काहीतरी जेवायचं. दुपारचा लंच तर स्किप झाला आहे म्हणून म्हणलं आतमध्ये काहीतरी जेवा. चला आता आतमध्ये चेक इन करू. गाईस चेक इन वगैरे सगळं झालं आहे. बॅग वगैरे दिले. भरपूर भूक लागली. 2 दिवस झालं नॉनव्हेज खाल्लं नाही. बुधवारी चतुर्थी काल गुरुवार. आज सकाळी काय जास्त ब्रेकफास्ट झाला नाही. लवकर निघायचं होतं म्हणून दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं होतं म्हणून सकाळी पण नॉनव्हेज खाता नाही आलं. आता एअरपोर्टवरती आलो. भूक तर खूप लागली. ते ऑर्डर केले तर दणकून जेवायचं मस्तपैकी पोट भरून. आणि आता 1.5 तासात आपली फ्लाईट आहे.
सगळे खाली, आई खाली येते, व्हेज खाते ते बाकीच्यांसोबत. आणि आईचा फोनवर बोलतोय आणि आपली ऑर्डर सांगितली ते थोड्या 3 ऑर्डर. जरा जेवायचं, बसायचं आणि मग पुणे. गाईस जीव द्या आम्हाला गाईस. लय भूक लागली ते. भूक लागली आता खाऊ द्या, नंतर बोलू आपण. मित्र आपण आता दिल्ली एअरपोर्टला आहो. आता इथून आम्ही पुण्याला चाललो. स्टे ट्यून. बोर्डिंग झाली, आतमध्ये चाललं. फ्लाईटमध्ये बसलोय. विंडो सीट भेटलीत नाही, विंडो सीट मला भेटलीत तरी हा कुत्रा बसलाय विंडो सीटला. काय गाईस माझी दोघांची नाही विंडो सीट, मम्मीची विंडो सीट आहे. त्याला बाजूला बसवलंय. तर किती वाजले? 6:05 6:15 टेक ऑफ आहे. 8 किती वाजता? 8 वाजता लँड करू पुण्यात. पुण्यात किती वाजता लँड करू? इन्स्टंट इज इम्पॉर्टंट. आम्ही 8-8:15 वाजता लँड होणार आहे गाईस पुण्यामध्ये. पुण्यामध्ये 8-8:15 वाजता. तर गाईज पुण्यामध्ये लँड झालो आहे आम्ही. येस, हे आहे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट. तिथं लँड झालो आहे. गाईज फायनली बॅग झाल्या. त्यांनी खूप उशीर केला बॅग द्यायला, पण आल्या. आलो शेवटी बाबा आपल्या पुण्यात. गाडी आपली पुढं बघूया. गाडी तर दिसत नाही, येईलच. छान झाली ट्रिप, मस्त झालं. आता गाडी आल्यावर मग गाडीत बसून जायचं घरी. बॅगा पण आल्या. आता निघूया आपल्या घरी औंधला.